रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद अंगीकारून कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानाअंतर्गत उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे वारकऱ्यांसाठी आयोजित आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरात 27,564 हून अधिक वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली। तसेच मंदिर परिसरात तब्बल 25,000 वारकऱ्यांना सकाळचा नाश्ता व चहा देखील देण्यात आला। आरोग्य शिबिर प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, राजाभाऊ पायमोडे, राजाभाऊ गोडके, राजाभाऊ सूर्यवंशी, रुणाल केसरकर, प्रदीप ढवळे, मनोज वाळुंजकर, सुनील जाधव, विजय कोंडाळकर, ट्रस्टचे वैद्यकीय विभाग प्रमुख राजेंद्र परदेशी तसेच सुवर्णयुग तरुण मंडळ आणि सुवर्णयुग सहकारी बँकेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जय गणेश रुग्णसेवा अभियानाअंतर्गत ट्रस्टच्या आरोग्य सेवेच्या कार्यात वारकऱ्यांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर हा एक भाग आहे। या आरोग्य शिबिरात डोळ्यांची तपासणी, 11,500 भाविकांना चष्मे वाटप यासह वारकऱ्यांना प्रवासादरम्यान येणाऱ्या विविध आरोग्यविषयक अडचणींची तपासणी करण्यात आली। अंगदुखी, डोकेदुखी, बीपी, शुगर यासारख्या आजारांवर विनामूल्य औषधे देखील देण्यात आली। अंगदुखी, पाठदुखीसाठी अॅक्युप्रेशर थेरपी, प्रथमोपचार देखील करण्यात आले। तसेच ज्यांना नेत्र शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल त्यांना विनामूल्य शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहे। शिबिरात डॉक्टर व स्वयंसेवक मिळून 275 जणांनी सहभाग घेतला। शिबिरात सत्यसाई सेवा ऑर्गनायझेशन, तेजोमयी आई केअर, रेणुका नेत्रालय, सूर्य सह्याद्री हॉस्पिटल कसबापेठ, सद्गुरू शंकर महाराज मठ, अन्नछत्र समिती, सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, देशपांडे आई केअर कोथरूड आदी संस्थांनी सहभाग घेतला। यापुढे ट्रस्टतर्फे विविध मोफत आरोग्य शिबिरे घेण्यात येणार असून सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आज पुण्यनगरीत पालख्या विसावलेल्या आहेत आणि त्या निमित्ताने वारकरी बंधू भगिनी मोठ्या प्रमाणावर या पुण्यनगरीत आलेले आहेत आणि त्यांच्या आरोग्यविषयक वैद्यकीय शुश्रूषेसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुण्यातले 275 तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झालेले आहेत। जवळजवळ 100पेक्षा जास्त हॉस्पिटलचे प्रतिनिधी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि याच्यामध्ये डोळे तपासणी, चष्मे वाटप, त्यानंतर अंगदुखी, सर्दी, खोकला, उलट्या, जुलाब ह्यासारख्या जे त्यांना वारी दरम्यान येणारे प्रश्न आहेत त्याचे देखील औषधोपचार या शिबिरामध्ये आपण ठेवलेला आहे। जवळजवळ 25,000 ते 30,000 लोकांना चष्मे वाटपाची व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे आणि या उपचारासाठी, या शिबिरासाठी प्रामुख्याने सत्यसाई सेवा ऑर्गनायझेशन, तेजोमयी आय केअर, रेणुका नेत्रालय, सूर्य सह्याद्री हॉस्पिटल, श्री सद्गुरू शंकर महाराज मठ अन्नछत्र समिती, सिल्वर बर्च, देशपांडे आय केअर कोथरूड ह्या सगळ्या नामवंत पुण्यातल्या जे हॉस्पिटल्स आहेत डोळ्यांच्या विषयात काम करणार ते सगळे सहभागी झालेले आहेत। आमच्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आम्ही आवाहन करतो की जास्तीत जास्त वारकरी बंधू भगिनींनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, प्रसाद हा प्राप्त करावा। धन्यवाद। जय गणेश। रामकृष्ण हरी।